उद्धव ठाकरेंची आज रायगड आणि नवी मुंबईत सभा। रायगडचे उमेदवार अनंत गीते आणि ठाण्याचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे मैदानात। बारामतीत अजित पवार आणि शरद पवार गटाचे कार्यकर्ते आमने सामने। बाईक रॅली दरम्यान दोन्ही गटातील कार्यकर्त्यांकडून घड्याळ आणि तुतारी अशी जोरदार घोषणाबाजी। सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी शरद पवारांची इंदापूरमध्ये सांगता सभा। सभेआधी रोहित पवारांच्या नेतृत्वात बाईक रॅली। सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सभा। इंदापूर आणि बारामतीत अशा दोन्ही ठिकाणी अजित पवारांची सभा। 4 जूनच्या निकालानंतर अजित पवारांना मिशा काढण्याच्या वेळी श्रीनिवास पाटलांचा अजितदादांना टोला। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी धरणातील वक्तव्य केल्यावर मान खाली गेली। पहाटेचा शपथविधी झाला तेव्हा आमची मान खाली गेली। आता रात्रीचा एखादा कार्यक्रम करा म्हणजे झालं। राजेंद्र पवार यांचा अजित पवारांना टोला। शरद पवार 7 मे रोजी बारामतीच्या माळेगावात मतदान करणार। याआधी शरद पवारांचं मतदान मुंबईत होतं। शरद पवार मुलगी सुप्रिया सुळेंसाठी मतदान करणार। हेमंत गडकरींची हत्या अतिरेक्यांकडून नाही तर पोलीस अधिकाऱ्यांना केली। विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य तर अतिरेकी अजमल कसाबची बाजू का घेता? बावनकुळेंचा वडेट्टीवारांना सवाल। फडणवीसांविरोधात मोठा कट रचल्याचा मोहित कंबोज यांचा गंभीर आरोप। ठाकरे गट आणि शरद पवार पक्षाकडे बोट, लवकरच गौप्यस्फोट करणार असल्याचा दावा। सांगलीत सभांचा धडाका। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी चंद्रहार पाटील यांच्यासाठी आदित्य ठाकरे विट्यात तर विशाल पाटलांसाठी प्रकाश आंबेडकरांची मिरजेत सभा। चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरेंची सभा। कोणी कितीही सभा घेतल्या तरी काही फरक पडत नाही। सर्वाधिक जागा इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी जिंकेल, आदित्य ठाकरेंचा विश्वास। सांगलीमध्ये अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ प्रकाश आंबेडकरांची सभा। पुढच्या 5 वर्षात भारताचा नकाशा बदलणार। भाजपला थांबवलं नाही तर देशाचं वाटलं होईल। प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल। कोल्हापूरचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा रोड शो। आम्ही ठरवलं की करेक्ट कार्यक्रम करतो, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। आढळरावांनी पुरावे सादर करण्याचं दिलेलं आव्हान कोल्हेंकडून पूर्ण। आता शिरूर लोकसभेतून आढळराव माघार घेणार का? अमोल कोल्हेंचा सवाल। अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार निलेश लंकेंच्या प्रचारासाठी खासदार अमोल कोल्हेंची जाहीर सभा। श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी इथं सभेचं आयोजन। लातूरमध्ये महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारार्थ मुलगी सुप्रिया शृंगारे मैदानात। पुन्हा एकदा सुधाकर शृंगारेंना मतदान करण्याचं मतदारांना आवाहन। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जालना दौऱ्यावर। जालना लोकसभा मतदारसंघाचे मवियाचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळेंच्या प्रचारासाठी पटोलेंचा जिल्हाभर दौरा। काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदेंच्या प्रचारासाठी सोलापूरमध्ये काँग्रेसची पदयात्रा। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे, दिलीप माने, नरसय्या आडम, महेश कोठे यांच्यासह कार्यकर्त्यांचा पदयात्रेत सहभाग। प्रणिती शिंदे सोलापूरकरांना न्याय मिळवून देणार। काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदेंची प्रतिक्रिया। प्रणिती शिंदे रात्रंदिवस मतदारसंघात फिरत असल्याची शिंदेंची माहिती। तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा शेवटचा दिवस। या पार्श्वभूमीवर भाजपचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुतेंच्या प्रचारासाठी पंढरपूरमध्ये पदयात्रा। मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांचा सहभाग। सांगलीमध्ये विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली। राज्यातील आणि देशातील नेते सांगलीतून अपक्ष उमेदवारावर बोलतात। अपक्ष उमेदवार विशाल पाटलांचा विरोधकांना टोला। सांगलीमध्ये विशाल पाटील भाजपची बी टीम। मवियाचे उमेदवार चंद्रहार पाटलांचा आरोप। काही असलं तरी विजय आमचाच होणार, खासदार मी होणारच। मवियाचे उमेदवार चंद्रहार पाटलांना विश्वास। सांगलीमध्ये 2019च्या लोकसभा निवडणुकीत वंचितचा उमेदवारामुळे पराभव झाला। मात्र या निवडणुकीत वंचितकडून मोठ्या अपेक्षा। अपक्ष उमेदवार विशाल पाटलांची प्रतिक्रिया। नारायण राणेंनी केंद्रीय मंत्रिमंडळात जाऊन काय काम केलं? खासदार संजय राऊतांचा सवाल। तर राज्यातील अनेक प्रकल्प गेले त्यावर राज ठाकरेंनी बोलावं। राज ठाकरेंच्या कणकवलीतील सभेवरून राऊतांचा हल्लाबोल। ड्रग्स पार्क वेदांतासारखे प्रकल्प गुजरातला पळवले तर विध्वंस करणारे प्रकल्प राज्यावर आदले जात आहेत, राऊतांचा आरोप। देशामध्ये सत्तांतर होणार, हुकुमशाही जुलमेबाजीचं सरकार जाणार, विजय वडेट्टीवारांचं भाकीत।
भाजपनं इतरांची घरं फोडली, आमच्याही घराच्या काही खिडक्या काढून नेल्या. नांदेडची खिडकी भाजपनं नेली असली तरी अजूनही आमचं घर शाबूत आहे आणि सुशोभित आहे. वडेट्टीवारांचं अशोक चव्हाणांवरून भाजपवर टीकास्त्र. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा घेणार. सुजय विखे यांच्या प्रचारासाठी मोदींची जाहीर सभा. नसीम खान हे माझे मोठे बंधू, ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. आमच्यात कोणताही विसंवाद नाही. वर्षा गायकवाडांची माहिती. शिवाजीराव आढळरावांनी सरड्यापेक्षा पटकन रंग बदलला. त्यांच्या भूमिकेमुळे सगळे सरडे संपावर गेले. अमोल कोल्हेंची आढळराव पाटलांवर टीका. मायनिंग आणून कोकण भकास केलं जाते, आदित्य ठाकरेंची टीका. तर आदित्य ठाकरेंना कमी वयात मंत्रिपद मिळूनही त्यांनी कोकणातील जनतेसाठी काम केलं नाही. कोकण विकासापासून दूर राहावं असं आदित्य ठाकरेंना वाटतं. केसरकरांचा पलटवार. आता परिवर्तन होणं महत्त्वाचं. खडसेंचा परिवार कुणालाही मोठं होऊ देणार नाही. रावेर लोकसभा मतदारसंघातले महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटलांचं वक्तव्य. तर खडसेंच्या कन्या आमच्यासोबत श्रीराम पाटील यांची माहिती. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र जय पवार जालन्यामध्ये अंतरवाली सराटीत घेतली मनोज जरांगेंची भेट. लातूर लोकसभेचे उमेदवार शिवाजीराव काळगे यांच्या प्रचारासाठी वडील आणि मुलगा मैदानात. शिवाजीराव यांचे वडील बंडप्पा काळगे आणि मुलगा सोहम काळगे यांचा प्रचारात सहभाग. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आघाडीत बिघाडी. माकपचे माजी आमदार जेपी गावित अपक्ष निवडणूक लढवणार. माकप महाविकास आघाडीकडे केवळ दिंडोरीच्या जागेची त्यांनी मागणी केली होती, मात्र ती मागणी मान्य न केल्यानं गावित नाराज. लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यातील 13 लोकसभा मतदारसंघांमध्ये छाननी प्रक्रिया पूर्ण. 301 उमेदवारांचे अर्ज वैध. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाची माहिती. जम्मू काश्मीरच्या पूंछमध्ये भारतीय जवानांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याची घटना दुःखद. एक्स पोस्टद्वारे राहुल गांधींकडून शहीद जवानांना श्रद्धांजली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर. इटवा, कन्नौज आणि मैनपुरीमधील उमेदवारांसाठी मोदींची सभा. कायद्यानं मिळणाऱ्या मराठा आरक्षणाला विरोध नाही. सध्या मराठा आणि ओबीसी दोन्ही समाजाचा मला पाठिंबा. जातीपातींच्या भिंती उभ्या करू नका. पंकजा मुंडेंचं मतदारांना आवाहन. लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यात 20 मे रोजी एकूण 13 मतदारसंघात मतदान. मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघांसाठी 127 बसेसचं आरक्षण करता येणार. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात 9000 एसटी बसेसची सेवा. पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या पदस्पर्शासाठी भाविकांना 1 जूनपर्यंत वाट पाहावी लागणार. विठ्ठल मंदिर जीर्णोद्धार काम अद्यापही अपूर्ण. मे महिन्याअखेरपर्यंत केवळ मुखदर्शन. नागपूरमध्ये सलग 2 दिवस भूकंपाचे सौम्य धक्के. पारशिवनी भागात 3 मे रोजी 2.5 रिश्टर स्केल तर काल 2.4 रिश्टर स्केल भूकंपाची नोंद. बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात. अपघातात 3 जणांचा मृत्यू तर 2 जण जखमी. जखमींवर संभाजीनगरच्या रुग्णालयात उपचार. राज्यात भीषण पाणी टंचाई. मराठवाड्यातील पाणीसाठा 12%वर. अनेक धरणांमध्ये 0% पाणीसाठा. वाढत्या तापमानामुळे वाशिमच्या पद्म तलावातील पाणी आटल्यानं माशांचा मृत्यू. आतापर्यंत 4 ते 5 क्विंटल माशांचा मृत्यू झाल्याची माहिती. उन्हाळी सुट्टीमध्ये पर्यटकांची माथेरानला पसंती. 2023-24 आर्थिक वर्षात माथेरानमध्ये एकूण 5 लाख प्रवासी वाहतूक तर सुमारे 3,54,00,000 रुपये उत्पन्न मिळाल्याची माहिती. भंडारा जिल्ह्यात 43°C तापमानाची नोंद. तापमानामुळे नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील T4 वाघिणीचा पाणवठ्याजवळ वावर. नाशिकच्या सटाणा तालुक्यातील व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी रेखाटलं कांद्यावर 40% निर्यात शुल्काच्या दगडाचं ओझं. कुठल्याही अटींविना सलग 5 वर्ष कांदा निर्यात बंदी खुली करावी. मोरे यांची चित्रातून मागणी. ज्येष्ठ अभिनेता राकेश बेदींना ऑनलाईन गंडा. बेदींच्या खात्यातून उडाले 4,98,000 रुपये. पैसे गेल्याचा मेसेज येतात राकेश बेदींच्या पत्नीकडून बँकेला पुढील व्यवहार थांबवण्याच्या सूचना. IPL स्पर्धेत आज सामन्यांचा डबल धमाका. दुपारी पंजाब किंग्स समोर चेन्नई सुपर किंग्सचं आव्हान तर संध्याकाळी लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्सचा सामना. ABP माझा, उघडा डोळे
बघा नीट.